सध्या मार्केटमध्ये उन्हाळा कांदा हा मोठ्या प्रमाणात दाखल झाला असला तरी देखील मात्र आता सातत्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण होताना दिसत आहे. आपण बघितलं तर ग्रामीण भागात अक्षरशः कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या कष्टाने कांदा पिकवतो. मात्र कांद्याचे बाजारभाव हे हजारच्या आत आले. नक्कीच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठं संकट उभं राहिलेलं आहे. आपल्यासोबत येथीलच काही कांदा उत्पादक शेतकरी तरुण आहे. काय सांगाल की कांद्याचे भाव घसरत आहे? सरासरीपेक्षा कांद्याचं उत्पादन यावर्षी कमी आहे आणि उत्पादनासाठी खर्च खूप आहे. शासनाने किमान आता सध्या मार्केटमध्ये 500 ते 600 रुपये, 700 रुपयापर्यंत कांदा विकतोय. शासनानं किमान 1700 ते 2000 रुपयापर्यंत कांदा विकला पाहिजे, अशी आमची शासनाकडे मागणी आहे. काय सांगाल की उन्हाळा कांदा येतोय, तो पण हजारच्या आत विकला जातोय. कशी परिस्थिती? तशी जर परिस्थिती पाहिली तर 1000च्या आत तर आज मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्केट खूप रिवाज आहे आणि 1000 रुपयापर्यंत जर विकले तरी शेतकऱ्यांना एकही रुपया राहत नाही. शेतकऱ्यांना किमान 1500 ते 2000 रुपये जर विकले तरच याच्यातून 2 रुपये भेटतील असं मला वाटतं. आपल्यासोबत काही येथील शेतकरी देखील काय सांगाल की भाव घसरताय, काय मागणी करणार सरकारकडे? कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहे. या या बाजार भावात सध्याचा खर्च सुद्धा निघत नाही. काय मागणी? सरकारने कमीत कमी 1500 ते 2000 रुपये भाव द्यावा. नाही तर अनुदान काहीतरी जाहीर करावं. एवढी मागणी आमची. नक्कीच कांद्याचे हजारच्या आत आल्याने नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून सरकारने याकडे आता लक्ष द्यावे अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे. नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला.